हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो रविवारच्या सकाळपासून सुरू होणार आहे आणि सोमवारच्या सकाळपर्यंत हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओवरती म्हणजे कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ रविवारच्या सकाळचा आहे. तर सकाळच्या इथे वाजलेले आहेत 6:15 आणि रविवार म्हटलं की मग थोडंसं उशिराचंच उठणं असतं, कारण की सगळ्यांना सुट्ट्या वगैरे असतात. सगळ्यांच्याच घरी जवळजवळ असंच असतं. तर सकाळी ना थोडंसं उशिरा उठले आणि त्यानंतर ना मी इथे आता हे जे रात्री भांडे घासून ठेवले होते, हे भांडे मांडायला घेतलेले आहेत. रात्री जेवणानंतर भांडे घासून तर ठेवले होते, पण ते मांडायचे राहून गेले होते, तर ते तसंच राहिलं होतं. आणि इथे ना मी आता नाश्ता पण बनवून तयार केलेला आहे. तर बाकी सगळे ना म्हणजे उठलेले आहेत, पण अजून कोणी फ्रेश वगैरे झालेलं नाही, उठून बसलेले आहेत. तोपर्यंत इथे मी ना शाबू बनवला होता नाश्त्यासाठी आणि आता अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथे साहेबांचं ब्रश वगैरे करून झालं होतं आणि ते ना थोडंसं लवकरच उठतात. रविवार जरी असला तरी पण ते थोडंसं लवकर उठतात आणि बाहेर म्हणजे काही सामान वगैरे आणायचं असेल दुकानवरून तर ते आणतात. तर ते फ्रेश वगैरे झाले होते, तर त्यांच्यासाठी इथे नाश्ता देते. बाकी मुलं अजून फ्रेश झालेली नाहीत आणि ते आता अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर पटापट एकाचं झालं की एक, एकाचं झालं की एक अंघोळी होतील आणि नंबर लावून अंघोळी असतात इथे. तर आता साहेबांना नाश्ता देते आणि त्यानंतर मग अंघोळी वगैरे करून मी नाश्ता पाणी करून सगळी कामं वगैरे करून आत्ता बघा इथे वाजलेले आहेत 9:15 आणि निघालो आहे आम्ही अंबरनाथला. कारण की हे रात्री आम्हाला समजलं की वैभवदादाच्या चष्म्याची दांडी तुटलेली आहे. तर ती चष्म्याची दांडी ना ॲक्च्युली म्हणजे शाळेमध्ये असतानाच तुटली होती, पण त्याने सांगितलं नव्हतं. पण रात्री मला म्हणजे कळालं नंतर ना की त्याची चष्म्याची दांडी तुटली म्हणून. तर आत्ताच 2 महिन्यापूर्वीच आम्ही चष्मा बनवला होता, नवीन चष्मा, आणि 6,000चा चष्मा आहे तो, काय साधासुद्धा पण चष्मा नाही आहे. तर म्हणलं की आता तो चष्मा रिपेअर करावाच लागेल, कारण की त्याचा ना काच जो आहे ना तो इम्पॉर्टंट काच आहे. म्हणजे त्याच्याने ना म्हणजे त्याने कितीही टी व्ही बघितली ना, मोबाईल जरी बघितला तरी त्याच्या डोळ्यावरती इफेक्ट होणार नाही, असा तो भारीतला एकदम काच आहे त्या चष्म्याचा. आणि त्या वैभवदादानं काय केलं माहिती आहे का, तो तुटलेला चष्मा जो आहे तो बॉक्समध्ये ठेवला होता आणि जो जुनावाला चष्मा होता तो घालून फिरत होता. तर नंतर मी तुटलेला चष्मा बघितल्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्याचा चष्मा तुटला आहे. तर आता आम्ही निघालो आहे अंबरनाथला, कारण की तिथेच तो चष्मा बनवला होता आणि त्या दुकानात जाऊन बघतो आता. कारण चष्मा आता सध्या तर वॉरंटीमध्ये आहे, कारण 1 वर्षाची वॉरंटी आहे त्याची. तर वॉरंटीमध्ये आहे आणि मेन तर मुद्दा काय झालेला आहे, इथे बिल हरवलेलं आहे. तर वैभवदादाकडूनच त्या चष्म्याचं बिल हरवलेलं आहे. पण त्या चष्म्याचं ना एक छोटंसं ATM सारखं कार्ड आहे, त्याच्यावरती पूर्ण डिटेल आहे लिहिलेली. तर आता बघूया त्या कार्डवरती होतंय की नाही ते काम. म्हणजे जर झालं तर मग नुकसान आपलं होणार नाही, आणि जर नाही झालं तर मग आपल्याला पैसे भरूनच ते रिपेअर करून घ्यावा लागेल चष्मा. तर आता इथे ना मी अगोदर खाली आली होती, त्यानंतर वापस मला वरती जावं लागलं, कारण की पैसे विसरले होते घ्यायचे. आणि मग थोडासा प्रवास केल्याच्यानंतर आता इथे आलो आहे, अंबरनाथमध्ये पोहोचलो आहे फायनली. तर इथे नाश्ता करण्यासाठी थांबले होते मी, कारण की मी सकाळी नाश्ता केला नव्हता. साहेबाने केला होता, शाबू खाल्ला होता, पण मी केला नव्हता. तर आता इथे मी ना कचोरी घेतली होती नाश्ता करण्यासाठी. तर फर्स्ट टाईम मी कचोरी खाल्ली, पण ना दिवसभर मला ते उचमळत होतं, कारण ते गोड दही हे सगळं मिक्स होतं ना त्याच्यामध्ये, दिवसभर उचमळत होतं त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मग आता इथे चष्म्याच्या दुकानाच्या इथे आलो आणि त्यानंतर आतमध्ये गेलं तर मी व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नाही, कारण की कुठेही जाऊन व्हिडिओ चालू करायचा हे जरा चांगलं नाही वाटत, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. चष्मा रिपेअरिंगला दिला आणि त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो वापस घरी. तर इथे रस्त्यामध्येच ना फर्निचरचं दुकान दिसलं साहेबांना. तर काही दिवसापूर्वी ना म्हणजे ह्या अशाच दुकानामध्ये ना फर्निचर खूप स्वस्तामध्ये भेटत होतं, कारण की ही जी रोडवरची दुकानं आहेत ती तुटत होती. तर त्यामुळं ना फर्निचर जे आहे ते खूप स्वस्तामध्ये भेटायचं. आता हे जे कपाट आहे ना, याच्यापेक्षा भरपूर मोठं कपाट एक होतं, खूप सुंदर कपाट होतं ते. ते 20,000ला फक्त दिलं होतं.
म्हणजे ज्याची किंमत 40-45 हजार असते तेच ते 20 हजाराला भेटलं होतं कपाट. एका लेडीजने घेतलं होतं एका, त्यामुळं मग मला नाही भेटलं ते कपाट. आणि ना पूर्ण लाकडाचं फर्निचर आहे, क्वालिटी एकदम चांगली आहे. त्यामुळं हे पण आत्ता जेव्हा आम्ही आलो तेव्हा ह्याची प्राईस खूप वाढलेली होती, कारण ते दुकानं तुटायचं जे हे होतं ते काम थांबलेलं आहे. त्यामुळं ना ह्याची प्राईस पुन्हा वाढली, 40,000 सांगत होते त्या कपाटाचे आता. त्यामुळं आम्ही मग काय घेतलं नाही तिथे काय, आम्ही निघालो वापस घरी. आणि असं पण फर्निचर व्यवस्थित आहे, सगळं सोफा आहे, कपाट आहे, पलंग आहे, तर कशाला काय एक्स्ट्रा घ्यायचं. त्यामुळं आम्ही काही घेतलं नाही. त्यानंतर मग घरी आले, जेवण वगैरे केलं, थोड्या वेळ आराम केला. तेवढ्यात माझी मैत्रीण आलेली आहे इथे. तर आज रविवार आहे ना, त्यामुळं मग त्यांना आज चावी भेटणार आहे घराची. म्हणजे न्यू फ्लॅट घेतलेला आहे माझ्या मैत्रिणीने, आणि त्या फ्लॅटची चावी आज त्यांना भेटणार होती. तर ती चावी घेण्यासाठी ते गेलेत ऑफिसमध्ये, आणि मी इथे बाहेरच थांबली होती, झाडाखाली बसली होती. कारण की इथे त्यांचं सामान पण होतं, थोडंफार सामान आणलेलं आहे त्यांनी. आणि प्लस मी गाऊनवरती होते, त्यामुळे मी काय त्या ऑफिसच्या आतमध्ये गेली नाही. बाहेरच बसली झाडाखाली. आणि मग याने ना फॅन झालं तर कर्टन वगैरे सगळं आणलं होतं बसवण्यासाठी. पण इथे ना लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्यानंतर मग इलेक्ट्रिशियन आले, त्याने लाईट वगैरे रिपेअर करून दिली. आणि मग हे आपलं सगळं घरामध्ये कर्टन वगैरे बसवले. झालं तर जे काही काम होतं ड्रिल मशीनचं ते करून घेतलं. फक्त फॅन बसवायचे बाकी राहिले होते, तर ते सगळं करून घेतलं. पण इथे ना व्हिडिओ बनवायला माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती, 1% चार्जिंग होती. त्यामुळे मी कर्टन वगैरे बसवलेला व्हिडिओ काय केला नाही. आणि त्यानंतर मग दिवस पूर्ण आमचा बिझी गेला. आणि आता हा दिवस आहे पुढचा, म्हणजे सोमवारचा दिवस आहे. तर सकाळची वेळ आहे. सकाळचे म्हणजे आज ना साहेबांना ॲक्च्युली मी कामाला जाऊ दिलेलं नाही, कारण की कालचा पूर्ण दिवस आमचा बिझी गेलेला आहे चष्म्याच्या ह्याच्यामध्ये, किंवा तिकडे कर्टन वगैरे बसवायचं आम्ही गेलो होतो ना. तर म्हणजे आता मैत्रीण सगळे ओळखीची माणसं आल्यावरती कसं बोलत बसतंय ते माणूस, तर त्याच्यामध्ये ना पूर्ण दिवस गेला आणि साहेबांना आराम पण करायला भेटलं नव्हतं. त्यामुळं मग मी ना त्यांना आज कामाला जाऊ दिलं नाही. तर आज साहेब घरीच आहेत. पण तरीसुद्धा मला लवकर उठावं लागलं, कारण की वैभवदादाची शाळा आज लवकर आहे. सोमवार आहे, पण तरीसुद्धा त्याची शाळा आज लवकर आहे, 7ची शाळा आहे त्याची. तर त्याच्यासाठी ना इथे मला डबा बनवायचा होता, भाजी चपाती बनवायची होती. तर इथे मी आता भाजी बनवायला म्हणजे तयारी करत आहे. लसूण सोलायचं जे काम होतं ते मी खाली बसून केलं. तर बनवायची होती भाजी मेथीची. तर मेथी वगैरे रात्रीच मी नीट करून ठेवली होती. आणि तुम्हाला सांगितलं ना मी, हे काल रविवार होता तरी पण आमचा पूर्ण दिवस काल बिझी होता. त्यामुळं ना भाजी वगैरे आणायला काही वेळच भेटला नव्हता. मग संध्याकाळच्या टायमाला ना मी वैभवदादाला सांगितले की काहीतरी भाजी घेऊन ये, आणि मेथी घेऊन ये किंवा शेपू घेऊन ये, पण 2 जुडी घेऊन ये भाजीच्या, असे म्हणून सांगितलं होतं. तर त्याला ना 2 जुडी भेटल्याच नाही, म्हणजे एका भाजीचे 2 जुडी भेटल्याच नाहीत. तर त्याने ना 2 वेगवेगळ्या भाज्या आणल्या, म्हणजे शेपूची 1 जुडी आणली आणि मेथीची 1 जुडी आणली, असं केलं त्यांनी. तर मग साहेब बोलत होते की शेपू पण बनव आणि मेथी पण बनव. पण एकदमच दोन्ही पण भाज्या कशाला बनवायच्या आणि हे करायचं. त्यामुळं ना मग मी ती आता फक्त मेथीची भाजी बनवून घेते, आणि त्याच्या डब्यापुरती होईल आणि बाकी साहेबांच्यासाठी होईल. बाकी मग आम्ही मायले की मात्र थोडंफार डाळ भात वगैरे करेन. पण 2-2 भाज्या एकदमच बनवायचं म्हटलं तर ते हे झालं होतं. मग म्हणलं की सकाळी एक भाजी बनवायची मेथीची, संध्याकाळी एक बनवायची शेपूची, असं हे केलं मी. आणि मग त्याच्यासाठीच आता इथे लसूण वगैरे वाटून घेतलं, आणि आता इथे फोडणी देऊन घेते लगेच. तर भाजी बनवण्यासाठी तयारी तर केली होती, पण शेंगदाण्याचं कूट संपलं होतं आणि ते माझ्या काय लक्षात नव्हतं शेंगदाण्याचं कूट बनवायचं. तर आता इथे भाजीला फोडणी द्यायचं ते थांबवलं काम, आणि अगोदर मी इथे शेंगदाण्याचं कूट बनवून घेते. तर इथे शेंगदाणे व्यवस्थित असं भाजून घेतलेले आहेत. आणि बाहेर बघा थोडं थोडं उजडलेलं आहे, 6:30चा वेळ झालेली आहे. तर बाहेर थोडं थोडं उजडलेलं आहे आता. तर याच्यानंतर ना मी भाजी म्हणजे कशा पद्धतीने बनवायची ही तुमच्यासोबत इथे शेअर केलेली नाही, कारण की मी भरपूर वेळा मेथी, शेपू ही भाजी कशा पद्धतीने मी बनवते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जुन्या ब्लॉगमध्ये. त्यामुळं मी आता पुन्हा रिपीट ते शेअर केलेलं नाही. तर आता इथे ना चपात्याचं पीठ वगैरे मळून झालं होतं, आणि भाजीची तर पूर्ण तयारी झाली होती. फक्त शेंगदाण्याचं कूट बनवायचं होतं, तेवढं बनवून घेतलं. त्यानंतर भाजी चपाती बनवून दिला. वैभवदाचा नाश्ता झाला, आणि वैभवदादा आता निघाला आहे त्याच्या शाळेमध्ये.
तर सकाळच्या टायमाचं हे वातावरण बघा. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचा होता आजचा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते, कारण की एवढंच शूट केलं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.